हाय फ्रेंड्स, आज आपण बनवत आहोत झटपट तयार होणारी रवा इडली. खायला एकदम टेस्टी लागतात. एकदा नक्की करून बघा. रेसिपी आवडली लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. 1 किलो गरा घेतला आहे. हा बारीक गरा आहे. यामध्ये 1 वाटी मी दही टाकला आहे. आंबट दही आहे. यामध्ये 2 वाट्या मी पाणी टाकून मिक्स करून घेत आहे. याला साईडला 10 मिनिटासाठी ठेवून घेऊया झाकून. इकडं मी वांगा आणि बटाटे घेतले आहे. टोमॅटो, कांदा आणि कढीपत्ता आणि लाल मिरची घेतली आहे. हा लाल तिखट मिरची आहे, वाळेल. इकडं गॅसवर मी पातेलं ठेवलं आहे. त्यामध्ये 2 पळी तेल टाकून मोहरी टाकली आहे. मोहरी तडतडली, त्यामध्ये कढीपत्ता आणि लाल मिरच्या टाकून घेऊया, फ्राय करून घेऊया. यामध्ये कांदा फ्राय करून घेऊया आपण. कांदा चांगला परतला आहे. त्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया. टोमॅटो मिक्स झाला आहे. यामध्ये वांगा आणि बटाटा टाकून घेऊया. तुम्ही दुसऱ्या पण भाज्या टाकू शकतात. थोडंसं मीठ टाकून पाणी टाकून झाकून याला शिजायला ठेवून देऊया. इकडं बॅटर चांगला फुलला आहे, पाहू शकता तुम्ही. यामध्ये थोडं अजून 1 वाटी पाणी टाकलं आहे. याला मिक्स करून मिक्सरच्या जारमध्ये मिक्स करून घेऊया आपण. बारीक करून घेऊया. अशा पद्धतीने बारीक झाला आहे. याला आता साईडला ठेवून देऊया. इकडं मी डाळ घेतली आहे. ही तुरीची डाळ आहे. याला मी आलं लसूण टाकून 3 शिट्ट्या काढून घेतल्या आहे मिक्सरमधून. इकडं पाहू शकता तुम्ही, छान शिजला आहे हे. यामध्ये सांबार मसाला 1 चमचा मिरची पावडर टाकली आहे, लाल तिखट, थोडीशी हळद टाकून मिक्स करून घेतली आहे. यामध्ये हे डाळ टाकून घेऊया आपण. थोडंसं पाणी टाकून जितकं घट्ट लागतं तितकं घट्ट ठेवूया. चिंचेचं पाणी टाकून थोडंसं मीठ टाकून शिजायला ठेवून देऊया. इकडं इडलीचा भांडा ठेवला आहे मी गॅसवर. पाणी टाकून शिजायला ठेवलं आहे. इकडं 2 चमचे मी मीठ टाकलं आहे. 1 चमचा मी खाता सोडा टाकला आहे. याला मिक्स करून घेऊया. पाहू शकता अशा पद्धतीने बॅटर फुलला आहे. याला आता आपण भांड्यामध्ये टाकून घेऊया. इडलीच्या शिजला आहे. इकडं पाहू शकता तुम्ही, पाणी चांगलं उकळी आली आहे. यामध्ये बॅटर टाकून घेऊया. इकडं पण डाळ शिजली आहे, पाहू शकता तुम्ही. 10 मिनिटांमध्ये ही इडली इतकी छान फुलली आहे, तुम्ही पाहू शकता. अशा पद्धतीने करून घ्या. जाळीदार बनती, एकदा नक्की करून बघा.